शंभो हर हर महादेव. मनी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने सप्तऋषींच्या विनंतीवरून श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया शक्तीने 33 कोटी गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले. या ठिकाणी अवतरल्यानंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली, या भूमीवर लिंगरूपाने आपण सदैव राहावे. सर्वांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या मार्तंड भैरवाने तथास्तु म्हटले व धवलगिरीवर द्विलिंग प्रकट झाले. जेजुरीपासून 2 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विजाळवेल परिसर आहे. इथपर्यंत डांबरी सडक असल्याने गाडीने जाता येते व तेथून पुढे पायरी मार्गाने 1.5 किलोमीटर अंतर चढून गेल्यावर मंदिरात पोहोचता येते. जेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेस साधारणपणे 3.5 किलोमीटरवर कडेपठार देवतालिंग हे श्री खंडोबाचे मूळस्थान आहे. यालाच काही लोक जुनागड असेही म्हणतात. कडेपठाराच्या पायथ्याशी उजव्या बाजूस भगवान शंकराची भव्य दिव्य अशी अप्रतिम सुंदर अशी मूर्ती आहे. पायरीवर भाविक कापूरही जाळतात. या गडाला जवळपास 700 पायऱ्या आहेत. नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याने या पायऱ्यांचे जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले आहे. जय मल्हार. गडाच्या मध्यावर पोचल्यानंतर आपल्याला कऱ्हा नदी व आसपासचा परिसर स्पष्ट पाहता येईल. गडाच्या मध्याच्या थोडेसेच पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एका डोंगराच्या कुशीत बानाई देवीचे सुंदर असे मंदिर आहे. याच मंदिराच्या पुढे गेल्यावर आपण कडेपठारावर पोहोचतो आणि डाव्या बाजूला जानाई दरा हा आपल्याला पाहण्यास मिळतो. या दऱ्यामध्ये जानाई देवीचे मंदिर आहे. वाटेमध्ये हेगडे प्रधान मंदिर, भगवान गिरीमठ, साक्षी विनायक गणपती व श्रीराम मंदिर ही मंदिरे लागतात. गडावर गाढवांच्या सहाय्याने वरती साहित्य नेले जाते. या इथे विष्णू लक्ष्मी मंदिर आहे. हे आहे साक्षी विनायक गणपती मंदिर. या इथे वीरभद्र मंदिर आहे. पूर्वी पूर्व दिशेकडून मंदिर आवारामध्ये प्रवेश होत होता, ज्याच्या खुणा आजही स्पष्ट आहेत. मुख्य मंदिराला पूर्वी तटबंदी अस्तित्वात असावी, परंतु कालोखात बरीच पडझड झालेली निदर्शनास येते. तेथून पुढे प्रवेश केल्यानंतर समोर नंदी मंडप आहे. नंदी मंडपामध्ये 2 नंदी आहेत. त्यामागे एक कथा सांगितली जाते. गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली. त्याचे प्रतीक म्हणून श्री मार्तंड भैरवांच्या नंदीसोबत गणांच्या नंदी सुद्धा सेवेशी ठेवण्याची विनंती केली व ती देवांनी मान्य केली. नंदी मंडपापुढे मोठे दगडी कासव आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सर्वात आधी सदर, मध्य गर्भगृह व मुख्य गर्भगृह असे विभागलेले आहेत. सदरेवरून मध्य गर्भगृहामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजयच्या दगडी मूर्त्या आहेत. मध्य गर्भगृहामध्ये दगडी कासव व पितळी कुत्रा आहे. मुख्य गर्भगृहामध्ये खालील बाजूस खंडोबा म्हाळसा स्वयंभू द्विलिंग आहे, तर त्याच्या पाठीमागे पितळेच्या नाग, घोडा, कुत्रा व महिषासुरमर्दिनीची यांच्या मूर्ती आहेत. त्या पाठीमागे प्रभावळीमध्ये श्री खंडोबा व म्हाळसा यांच्या पितळी मूर्ती आहेत. त्यांच्या पाठीमागे भिंतीच्या मोठ्या कोनाड्यामध्ये श्री मार्तंड भैरवाची बैठी चतुर्भुज दगडी मूर्ती आहे. त्यांच्यासोबत दोन्ही बाजूस देवी मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहामध्ये दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोलीमध्ये देवाचे शेज घर आहे.
मंदिर आवारामध्ये आग्नेयेकडे पश्चिमाभिमुख दत्त मंदिर आहे, तर दक्षिणेकडील बाजूस ओवऱ्यामध्ये एक प्रवेशद्वार आहे. या दत्त मंदिरामध्ये ऋषीमुनी, श्रीदत्त, चतुशृंगी व बऱ्याचशा मूर्त्या आहेत आणि दिवाही आहे. याच मंदिरामध्ये डाव्या बाजूस श्री कडेपठार महाराजांची पालखी ठेवली जाते आणि त्यापुढे गर्भगृहाच्या शेजारी भंडारगृहाशेजारील ओवरीमध्ये अलीकडील काळामध्ये स्थापन केलेली घोड्यावर स्वार झालेल्या श्री खंडोबाची मूर्ती आहे. त्याच्या मागील बाजूस पश्चिमेकडे श्री पंचलिंग मंदिर आहे. आवाराच्या पूर्वेकडील दरवाजाचे बाहेरील बाजूस छोटा दगडी पार आहे, त्यावर बागडाचा खांब आहे. संन्यासी आणि आध्यात्मिक गुरु यांच्या दृष्टीने या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने या पठारावर अनेक छोटी मोठी समाधीस्थळे आढळतात. या इथे श्री स्वामी समर्थ यांचे पितळी मूर्ती आहे आणि याच्या पाठीमागे पंचलिंग मंदिर आहे. या मंदिरामध्ये पंचलिंग आहे. शंभो हर हर महादेव. ओम नमः शिवाय. घेतो चल चला मी घेते येतो समजलं का. मला